विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या शहरी समुदाय हा भाग अभ्यासतोय आणि या शहरी समुदायामध्ये आपण त्याची वैशिष्ट्ये संपवलेली आहेत. आज आपण त्याचा पुढचा भाग अभ्यासूया. पुढचा भाग आहे तो आहे शहरी समुदायाच्या प्रमुख समस्या. शहरी समुदायाच्या प्रमुख समस्या. आता पहा, शहर ज्याला की आपण नगर म्हणतो, जे की अतिशय प्रगतीपथावरचं आहे, प्रगती मोठ्या प्रमाणात आहे. ज्या प्रमाणामध्ये हा प्रगत समाज आहे त्या प्रमाणामध्येच मोठी गुंतागुंत सुद्धा आपल्याला या शहरी भागामध्ये पाहावयास सापडते. शहराचा आकार मोठा आहे, आवाढव्य स्वरूपाचा आकार या शहरी भागामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. स्थलांतरितांचे लोंढेच्या लोंढे या शहरी भागामध्ये स्थलांतरित होत असलेली आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या ही झपाट्याने वाढतच आहे अशातला भाग नाही, तर ती लोकसंख्या अतिरिक्त स्वरूपाची निर्माण होत आहे. आणि ही जी नगरामध्ये, शहरामध्ये जी अतिरिक्त स्वरूपाची वाढ निर्माण झालेली आहे, त्याचा शहरी भागाच्या नागरी सेवा आणि सुविधेवरती मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. या नागरी सेवा आणि सुविधा या ठिकाणी अपुऱ्या पडत आहेत. आता या ठिकाणी ज्या नागरी सेवा आणि सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पाणी पुरवठा कमी पडतो, दळणवळण व्यवस्था अपुरी पडते, आरोग्यविषयक सेवा आणि सुविधेची कमतरता या ठिकाणी निर्माण होते, वीज पुरवठ्याची समस्या या ठिकाणी आहे, निवासाची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे या सगळ्याच बाबीवरती मोठ्या प्रमाणात ताण आणि तणाव निर्माण होऊन शहरी भाग हा समस्याग्रस्त निर्माण होत आहे. तर साधारणतः 2011ची जनगणना जर आपण पाहिली, 2011, तर 2011च्या जनगणनेनुसार 31% लोक हे शहरी भागामध्ये वास्तव्य करत असलेले दिसून येत आहेत सध्याचं चित्र. आता ज्यावेळेस ह्या शहरीकरणाची तुलना आपण जागतिक स्तरावरती करतो त्यावेळेस भारतामध्ये जे शहरीकरण होतंय हे जगाशी तुलना केल्यानंतर त्याचं प्रमाण हे कमी असलेलं आपल्याला दिसतं. तरी सध्या जे काही शहरीकरण या ठिकाणी होत आहे, जी काही शहरांची वाढ या ठिकाणी होत असलेली आपल्याला दिसते, यामधून भारतासमोर शहरवाढीच्या गंभीर अशा समस्या निर्माण होत असलेल्या दिसत आहेत. मग दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, ग्रामीण भागातून स्थलांतराचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यामधून मग भीक मागणाऱ्यांची समस्या आहे, भिक्षावृत्तीची समस्या आहे, चोरी आहे, घरफोडी आहे आणि इतरही अनेक सामाजिक समस्या या ठिकाणी उग्र स्वरूप धारण करत असलेल्या दिसत आहेत आपल्याला. तर सध्याची लोकसंख्या आपण म्हटलं की 31% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये भारतामध्ये रहिवास करते. असाच जर वेग शहरीकरणाचा राहिला, शहरामध्ये जी लोंढे येत आहेत त्याचा वेग असाच जर राहिला, तर असं म्हटलं जातं की 2030 पर्यंत, 2030 साधारणतः भारतामधील 50% लोकसंख्या ही शहरामध्ये राहणारी होईल असा अंदाज सांगितला जातो. म्हणजे 2030 पर्यंत 50% लोकसंख्या शहरी होईल. मग असं हे शहर, त्याची वाढीव लोकसंख्या, वाढत असलेलं संख्याबळ या ठिकाणचं आणि त्यामधून मग अनेक समस्या या ठिकाणी उद्भवत असलेल्या दिसत आहेत. मग त्या कुठल्या समस्या आहेत त्या आपण एक एक करून या ठिकाणी अभ्यासूया. पहिली समस्या आहे अस्ताव्यस्त शहरे.
पहिली समस्या आहे अस्ताव्यस्त शहर, अस्ताव्यस्त. तर पहा, भारतामध्ये जे काही शहरीकरण होतंय, जी काही शहरं वाढत आहेत, त्याचा आकार हा आवाढव्य स्वरूपाचा आहे. लोकसंख्या आणि भौगोलिक संदर्भाचा जर आपण विचार केला, लोकसंख्या आणि भौगोलिक संदर्भाचा जर आपण विचार केला, तर यानुसार हा जो शहराचा वाढता पसारा आहे, हेच शहरी समस्येचं मूळ आहे. त्यामुळेच साधारणतः या ठिकाणी समस्या निर्माण होतात. शहराचा हा जो आवाढव्य आकार या ठिकाणी निर्माण झालाय, त्यामुळे या ठिकाणच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या ठिकाणची अर्थव्यवस्था अपुरी पडत असलेली दिसते. ज्या काही समस्या वाढत आहेत या ठिकाणी, कारण की याचा अस्ताव्यस्तपणा थांबलेला नाही. का थांबलेला नाही? कारण की स्थलांतरितांचं प्रमाण हे वरचीवर वाढतच असलेलं दिसतं. सातत्यानं स्थलांतर या ठिकाणी होतंय आणि त्यामुळे मग लोकसंख्या वाढते, शहराचा आवाढव्य आकार या ठिकाणी निर्माण होतो. याला लागणारी शेतजमीन मग ताब्यामध्ये घेतली जाते. मुंबई सारख्या ठिकाणी तर समुद्र हटवून जमीन उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि यामधून काय घडतंय, तर शहराचा आकार हा अस्ताव्यस्त निर्माण होतोय, अस्ताव्यस्त स्वरूपाची शहरं निर्माण होत आहे. दुसरी समस्या आहे दाटीवाटी. म्हणजे अस्ताव्यस्त शहरामधूनच आकार वाढण्यामुळेच या ठिकाणी दाटीवाटी निर्माण होते. आता दाटीवाटी म्हणजे काय नेमकं, तर आपण म्हणूया की कमीत कमी जागेवरती जास्तीत जास्त लोक दाटीवाटीनं शहरामध्ये राहतात. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक राहत आहेत. आता कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी का राहावं लागतं, तर त्याचं उघड कारण आहे की लोकसंख्येचं एकत्रीकरण या शहरी भागामध्ये जास्तीचं होत असलेलं दिसतं. अतिरिक्त लोकसंख्येचं केंद्रीकरण या नगरामध्ये, या शहरामध्ये होतंय आणि त्याचाच परिणाम आपण म्हणूया, त्याचाच परिणाम म्हणजे या ठिकाणी दाटीवाटीची समस्या निर्माण झाली. छोट्या जागेमध्ये, लहान जागेमध्ये बहुतांश लोक या ठिकाणी राहत असलेली दिसत आहेत. आणि अशी ही दाटीवाटीची समस्या फक्त एखाद्या दुसऱ्या शहरापुरती आहे अशातला भाग नाही. ही दाटीवाटीची समस्या भारतामध्ये जेवढी काही नगरं आहेत, जेवढी काही शहरं आहेत, त्या प्रत्येक शहरामध्ये ही दाटीवाटीची समस्या असलेली आपल्याला दिसते. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक या ठिकाणी राहत असलेले दिसत आहेत. आणि त्यामुळेच महानगराचं चित्र जर आपण पाहिलं तर महानगरामध्ये गगनचुंबी इमारती आहेत. म्हणजे कमीत कमी जागेवरती जास्तीत जास्त राहत आहेत. म्हणजेच लोकसंख्येची घनता ही या ठिकाणी जास्तीची असलेली दिसते, म्हणजे दाटीवाटी आहे. त्यानंतर तिसरी समस्या आहे निवास आणि झोपडपट्ट्या. आता या मुद्द्यामध्ये दोन भाग आहेत. पहिला भाग आहे तो निवासाचा, निवासाच्या समस्येचा, आणि दुसरा भाग आहे तो झोपडपट्ट्यांचा. आता या ठिकाणी पक्की निवास कमी पडत आहेत, पक्की निवास व्यवस्था या ठिकाणी कमी पडते आणि त्याचाच परिपाक काय घडतो, तर झोपडपट्ट्याची निर्मिती होते. आता या दोन भागामध्ये पहिला भाग आपण बघूया, निवास म्हणजे घर. आता पहा, लोकसंख्येचं अतिरिक्त केंद्रीकरण नागरी भागामध्ये, शहरी भागामध्ये या ठिकाणी झालं आणि त्यामुळं निवासाची कमतरता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झाली. आता हे स्थलांतरित थांबलंय का? उदाहरणामध्ये मुंबई सारख्या शहराचं चित्र जर आपण पाहिलं तर स्थलांतर थांबलंय का? तर स्थलांतर थांबलेलं नाही. स्थलांतराची प्रक्रिया सुरूच आहे. यामध्ये मग बेरोजगार येत आहेत, अल्प रोजगारामध्ये काम करणारे लोक या ठिकाणी येत आहेत, ज्यांचे की रोजगार हा अत्यल्प स्वरूपाचा त्यांना मिळतोय. बेरोजगार आहेत, अत्यल्प रोजगार ज्यांना मिळतोय अशी लोक आहेत. अशा स्थलांतरितांची संख्या या नगरामध्ये, या शहरामध्ये जास्त आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जागेची कमतरता निर्माण होत आहे. मुंबई सारख्या महानगराचं असं म्हटलं जातं
की या ठिकाणी रोजगार मिळतोय, हाताला काम मिळतं, परंतु राहायला मात्र घर मिळत नाही. आणि त्यामुळे आपण पाहतोय की मुंबईसारख्या शहरामध्ये लोक फुटपाथवर जीवन व्यतीत करत आहेत, गटारीवरती राहत आहेत, रोड पटडीच्या अवतीभोवती राहत आहेत. ही वेळ त्या ठिकाणच्या लोकांवरती का आली, तर त्याचं एकमेव कारण आहे की या ठिकाणी घर उपलब्ध होत नाही. घराच्या किमती या आकाशाला भिडलेल्या आहेत आणि घर विकत घेण्याची ऐपत या माणसामध्ये नाही आणि त्यामुळेच निवासाची समस्या मोठी झालेली आहे. यामधला दुसरा भाग आहे तो आहे झोपडपट्टी. आता घर मिळत नाही, निवास मिळत नाही, मग राहायचं कुठं हा यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्यामधूनच या महानगरामध्ये मग झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. झोपडपट्ट्या बांधल्या जात आहेत, निर्माण केल्या जात आहेत. अशा या झोपडपट्ट्या आणि झोपडपट्ट्यांचं ठिकाण जर आपण पाहिलं तर ते गलिच्छ असतं, ज्याला की आपण गलिच्छ वस्त्या असं सुद्धा म्हणतोय. किंवा असंही म्हटलं जातं की झोपडपट्ट्यांचा भाग म्हणजे शहरांची उपसंस्कृती त्या ठिकाणी नांदत असते असं म्हटलं जातं. एकट्या मुंबईचं चित्रण जर आपण पाहिलं तर मुंबई संदर्भात असं म्हटलं जातं की 50% लोकसंख्या मुंबईची ही झोपडपट्ट्यामध्ये रहिवास करत आहे असं म्हटलं जातं. आता या नागरी भागामध्ये ज्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिका या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु हे प्रयत्न अपुरे पडत आहेत कारण की झोपडपट्टीची संख्याच मोठी आहे. मुंबईमधील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. आता अशा ह्या झोपडपट्टीची समस्या फक्त या मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच आहे अशातला भाग नाही. भारतामध्ये एकमेव शहर ज्याला की सुनियोजित स्वरूपाचं शहर आपण म्हणतो, ज्याचा की उल्लेख आपण चंदीगडचा करतो, या चंदीगड शहराची सुद्धा झोपडपट्टी ही समस्या आहे. ते सुनियोजित शहर आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी झोपडपट्टीची समस्या आहे. म्हणजे साधारणतः निवास आणि निवासाच्या कमतरतेमधून मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांची निर्मिती या नागरी भागामध्ये होत असल्याचे दिसते. चौथी समस्या आहे बेरोजगारी. आता पहा, एका बाजूला आपण म्हटलं की नागरी भागामध्ये रोजगाराची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असल्यामुळं लोकांचं स्थलांतर हे नागरी भागामध्ये होतं. परंतु याची दुसरी बाजू जर आपण पाहिली, लोकसंख्येचं अफाट केंद्रीकरण या शहरी भागामध्ये झाल्यामुळं प्रत्येकाच्या हाताला काम मिळेलच असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येत नाही. शहरी भागामध्ये जो श्रमिकांचा वर्ग गेलेला आहे, यामध्ये 15 ते 25% वर्ग श्रमिक, 15 ते 25% श्रमिकांचा वर्ग याच्या हाताला या ठिकाणी म्हणावं तसं काम मिळत नाही. आता हा श्रमिकाचं झालं. त्याचबरोबर या ठिकाणी जी शिक्षित लोकसंख्या आहे, या शिक्षित लोकसंख्येचं प्रमाण तर यापेक्षाही जास्तीच आहे. त्यांच्या हाताला काम मिळत नाही. साधारणतः ही जी शहरी भागामध्ये निर्माण होत असलेली ही जी बेरोजगारी आहे, या बेरोजगारीचं प्रमाण जर आपण पाहिलं तर शहरी भागामध्ये आढळणारी बेरोजगारी यामध्ये 50% बेरोजगार हे महानगरामधले आहे. 4 महानगरामध्ये आहे. म्हणजे एकूण भारतातील शहरी भागामध्ये आढळणाऱ्या बेरोजगारीपैकी 50% बेरोजगार हे 4 महानगरामधले आहेत. मग यामध्ये दिल्ली आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे, चेन्नई आहे. आता पहा, एका बाजूला असं म्हटलं जातं की शहरी भागामध्ये रोजगार जास्त मिळतो, म्हणजे पैसा जास्त मिळतो. परंतु त्याची दुसरी बाजू जर आपण बघितली, या ठिकाणी रोजगार, पैसा, मोबदला जरी जास्त मिळत असला तरी जगण्याचा खर्चही या शहरी भागामध्ये जास्तीचा आहे. आणि जगण्याचा खर्च या शहरी भागामध्ये जास्त असल्यामुळे रोजगार, मोबदला जरी जास्त मिळत असला तरी तो कमीच पडतो. म्हणजेच या शहरी भागामध्ये बेरोजगारीची समस्या असलेली दिसते. त्यानंतर 5वी समस्या आहे भिक्षावृत्ती, म्हणजे भिकाऱ्यांची समस्या, साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं.
आता पहा, नागरी भागामध्ये जो वर्ग स्थलांतरित होतोय तो प्रत्येक वर्ग हा शिक्षित आहे, त्याच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे, अशातला भाग नाही. जे स्थलांतरित लोक जात आहेत यामध्ये गरीब लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत, पात्रता नसलेले लोक आहेत. आता असे जे लोक नगरामध्ये जात आहेत यांच्या हाताला काम मिळत नाही, कारण की त्यांच्याकडे पात्रता नाही, त्यांच्याकडे कौशल्य नाही, कुठलंच काम त्यांना जमत नाही. मग अशी ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या मग भिक्षावृत्तीकडे वळते. असे हे लोक मग हाताला काम मिळत नाही आणि त्यामुळे मग असे लोक या ठिकाणी भीक मागतायत आणि त्यांची ती जीवनशैलीच बनून जाते. आयतं खायला मिळतं साधारणतः. आता ही जी भिक्षावृत्ती या ठिकाणी निर्माण होते ती अनेक कारणामुळे निर्माण होते. यामध्ये अति दारिद्र्यपणा आहे, सवय आहे, यामुळे या ठिकाणी भिक्षा मागितली जाते. शहरी भागामध्ये, महानगरामध्ये संघटित भिकाऱ्यांच्या, भिक्षेकऱ्यांच्या टोळ्या असलेल्या दिसतात. संघटित टोळ्या. या संघटित टोळ्या मुलांकडून भीक मागायला लावतायत. बऱ्याचदा पालकाकडूनही मुलांना भीक मागायला लावली जाते. भिकेसाठी पालक सुद्धा मुलांना भिकतायत. काही प्रकरणामध्ये मुलं पळवून आणली जात आहेत, त्यांचं अपहरण करून आणलं जातं, त्यांना अपंग बनवलं जातं आणि त्यांच्या मार्फत मग भीक हा व्यवसाय या ठिकाणी बनलेला आहे या संघटित टोळ्यांचा. मग अशी ही जी भिक्षावृत्ती नगरामध्ये निर्माण झालेली आहे त्यासाठी मुंबईमध्ये बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट 1959 ला पारित करण्यात आला आणि या कायद्यानुसार भीक मागणे हा गुन्हा ठरवण्यात आला. म्हणजे कायदा सुद्धा आला मुंबईमध्ये या भिक्षेकराच्या विरुद्ध. म्हणजे या पद्धतीने ही समस्या आहे या ठिकाणी. त्यानंतर 6वी समस्या आहे दळणवळण. दळणवळण. आता पहा, नगराचा आकार मोठा आहे, आव्याढव्य स्वरूपाचा आकार आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक जास्तीची आहे, वाहतुकीच्या कोंडीची समस्या मोठी आहे. आता पहा, ही वाहतुकीची समस्या आणि ही समस्या गंभीर का बनते? कारण की शहराचं आकारमान वाढलं की वाहतुकीची समस्या गंभीर बनते. शहराचा आकार आवाढव्य झाला की दळणवळणाची समस्या अथवा वाहतुकीची समस्या या ठिकाणी निर्माण होत असलेली दिसते. कारण की आकारमान वाढल्यामुळं या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीच्या साधनाचा आधार या ठिकाणी घ्यावाच लागतो. मग मोटार गाडी असेल, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा असेल किंवा वैयक्तिक वाहनं असतील. मुंबईचं चित्रण पाहतोय आपण, पुण्याचं चित्रण आपण पाहतोय. ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. तासनतास लोक रस्त्यावरती वाहतूक कोंडीमध्ये अडकत आहेत. म्हणजे मोटार गाडी आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतुकीशिवाय आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. असं जरी असलं तरी या ठिकाणी ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्हॅन येत आहेत, ट्रक सारखे वाहनं येत आहेत, ज्याला की अवजड वाहनं आपण म्हणतोय, त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनत आहे. म्हणजे दळणवळणाची समस्या या ठिकाणी आहे. 7वं वैशिष्ट्य आहे पाण्याचा तुटवडा. पाणी. तर पहा, शहराचा आकार आणि शहराची लोकसंख्या ही वरचीवर वाढत असलेली दिसते, परंतु पाण्याचं नियोजन मात्र जुन्या लोकसंख्येच्या आधारेच ठरवलेलं असतं आणि त्यामुळे वरचीवर स्थलांतरितांचे लोंढेच्या लोंढेही येत असल्यामुळं या ठिकाणची लोकसंख्या वाढते, परंतु पिण्याच्या पाण्याची जी संसाधनं आहेत ती मात्र तशीच राहतात आणि त्यामुळे या ठिकाणी पाण्याची कमतरता निर्माण होते. भारत आणि भारतामधली शहरं जर आपण पाहिली तर भारतीय शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जवळपास शहरामध्ये पुरेसा पाणी पुरवठा होत असलेला दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी एक दिवसाआड पाणी येतं नळाला.
त्याचाही कालावधी जर आपण पाहिला तर ते अर्धा तासासाठी येतं. आणि सगळ्यात वाईट अवस्था आपण म्हणूया पाण्याची निर्माण होते ती उन्हाळ्यामध्ये, कारण की उन्हाळ्यामध्ये मग नळाला पाणीच येत नाही. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल मराठवाड्यामधलं असलेलं लातूर हे शहर. इसवी सन 1617चा विचार जर आपण केला तर भीषण स्वरूपाचा पाण्याचा दुष्काळ लातूरमध्ये पडला होता. लातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणी आणलं गेलं. पहा किती विदारक अवस्था असेल. सध्याही लातूर सारख्या शहराचं पावसाळ्यातलं चित्र जर पाहिलं तर या ठिकाणी सध्याही 15 दिवसाला नळाला पाणी येतं. म्हणजे किती वाईट अवस्था पिण्याच्या पाण्याची आहे. म्हणजे पाणी मिळत नाहीये साधारणतः. मुंबईसारखं महानगर जर आपण पाहिलं तर मुंबईसारखं महानगर, या महानगराची ताण भागवण्याचं काम ठाणे आणि पालघर करतंय. या ठिकाणाहून पाणी मुंबईला पुरवलं जाते. म्हणजे साधारणतः पाण्याची अवस्था ही बिकट आहे. म्हणजे पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात या महानगरामध्ये निर्माण होत असलेला दिसतो. त्यानंतरची 8वी समस्या आहे सांडपाण्याची समस्या. सांडपाणी आता हा अपुऱ्या किंवा परिणामकारक सांडपाण्याची व्यवस्था या नागरी भागामध्ये असलेली दिसत नाही. बहुतांश नागरी भागामध्ये सांडपाण्याची समस्या आहे. त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. सांडपाण्याची सुयोग्य स्वरूपाची व्यवस्था या शहरी भागामध्ये अस्तित्वात असलेली दिसत नाही. संसाधनाचा तुटवडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्याची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध नाही. आणि सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्याची व्यवस्था नसल्यामुळं हे सांडपाणी मग जवळच्या नदीमध्ये तसंच सोडलं जातं. दूषित पाणी किंवा समुद्रामध्ये सोडलं जातं. उदाहरण आपण दिल्लीचं पाहिलं तर दिल्ली या ठिकाणचं दूषित सांडपाणी सरळ नदीमध्ये सोडलं जातं, यमुना नदीमध्ये सोडलं जातं. किंवा मुंबईसारखं शहर आहे, कलकत्त्यासारखं शहर आहे, चेन्नईसारखं शहर आहे, या ठिकाणचं पाणी दूषित पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं. आणि त्यामुळे या ठिकाणचे जलस्रोत जे आहेत हे जलस्रोत प्रदूषित होत आहेत. नद्या समुद्र प्रदूषित होत असलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट या ठिकाणी लावली जात नाही. 9वी समस्या आहे कचऱ्याची विल्हेवाट. तर जितकी मोठी लोकसंख्या तितका कचराही या ठिकाणी जास्त. कचऱ्याचा सुद्धा विनियोग करण्याची व्यवस्था या नागरी भागामध्ये शहरी भागामध्ये अस्तित्वात नाही. लोकसंख्या जास्त असल्यामुळं, राहणारी संख्या जास्त असल्यामुळं या ठिकाणी प्रचंड कचऱ्याची निर्मिती होते आणि त्याचा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही. आणि त्यामुळं मग आरोग्याला हानी पोहोचते. या ठिकाणच्या पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. कचरा मोठ्या प्रमाणात उघड्यावरती फेकून दिला जातो, टाकून दिला जातो. त्यामुळे माशांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, उंदराची निर्मिती मोठ्या प्रमाणात निर्माण होते. हा कचरा जर तसाच पडून राहिला तर त्यामध्ये गलिच्छ असेल. गलिच्छ या कचऱ्यामध्ये साधारणतः विषारी द्रव पदार्थ निर्माण होतात. यामध्ये लिचेट नावाचा विषारी द्रव निर्माण होतो आणि तो पाण्यामध्ये मिसळतो. त्यामुळे पाणी दूषित होते, प्रदूषित होते. कचऱ्याचे ढीग तसेच पडून जर राहिले तर तो कचरा सडतो आणि या सडक्या कचऱ्यामुळं अनेक आजार या शहरी भागातील लोकांना होतात. मग यामध्ये मलेरिया सारखा आजार आहे, प्लेग सारखा आजार आहे, कावीळ सारखा आजार आहे, टायफॉइड आहे, डायरिया आहे, डेंग्यू आहे. यासारखे जीवघेणे आजाराला या ठिकाणचा शहरी भाग बळी पडत असलेला दिसतो. त्यानंतर शेवटची समस्या आहे शहरी गुन्हेगारी. शहरी गुन्हेगारी आता पहा, या ठिकाणी वैशिष्ट्यामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी समोरासमोरचे संबंध नाहीत, प्रत्यक्ष संबंध नाहीत. नियंत्रण कायद्याच्या द्वारे या ठिकाणी केलं जातं. लोकसंख्या जास्तीची आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढत्या शहरीकरणामुळे या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण ही जास्तीच आहे. गुन्हे वाढत आहेत.
या गुन्हेगारांना राजकारणी माणसं आहेत, नोकरशहा आहेत, यांचा वर्धस्त प्राप्त असलेला आपल्याला दिसतोय. आणि यामधून शहरी हिंसेची समस्या या ठिकाणी निर्माण होते. पैसा आणि बळाचा वापर करून गुन्हेगारी माणसं राजकीय पदावरती पोहोचत असलेली दिसतात. पैशाचा वापर, बळाचा वापर, हिंसेचा वापर करून ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं राजकीय उच्च पदावर पोहोचत आहेत. गुन्हेगारीमध्ये मुळे साधारणतः शहरी भागामध्ये ताणतणाव निर्माण होतोय. शहरे असुरक्षित निर्माण होत आहेत. आता असे जे गुन्हेगार फक्त झोपडपट्टीमध्येच निर्माण होत आहेत अशातला भाग नाही. दरिद्री लोकच गुन्हेगारी करतायत अशातला भाग नाही. तर यामध्ये लवकरात लवकर पैसा मिळवणं आहे, आरामाचं जीवन या ठिकाणी व्यतीत करणं आहे. यासाठी चांगल्या घरातील मुलं सुद्धा गुन्हेगारी कृत्याकडे आकर्षिले जात असलेली आपल्याला दिसत आहेत. काही अपयशामुळं गुन्हेगारी कृत्याकडे वळत आहेत. आणि यामधून मग छळ करणं, अतिप्रसंग या ठिकाणी घडत आहेत, हत्या होत आहेत, अपहरण होत आहेत, सायबर गुन्हे होत आहेत, आर्थिक गुन्हे होत आहेत. म्हणजे यामधून हिंसक स्वरूपाचं कृत्य या शहरी भागामध्ये घडत असलेलं आपल्याला दिसतं. साधारणतः या पद्धतीनं आपल्याला ही शहरी भागाच्या या 10 प्रकारच्या समस्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या पिरियडला पुढचा नवीन चॅप्टर आपल्याला आता चालू करावायचा आहे.